कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात आपण आलेलो आहोत। या विद्यापीठामध्ये शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत। यापैकी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 7वा वेतन आयोग। शासनाच्या विविध विभागांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे, परंतु ह्या विद्यापीठाच्या किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही। त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड अशी नाराजी आहे। त्या व्यतिरिक्त त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि हे प्रश्न काय आहेत या संदर्भात आज आपण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागासवर्गीय कर्मचारी संघटना आणि अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांशी आपण आज बोलणार आहोत। त्यांची काय भूमिका आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत। आमचा ज्वलंत प्रश्न हा 7वा वेतन आयोगाचा आहे। शासनाने या विद्यापीठाला विद्यापीठ स्थापनेपासून सहाय्यक या पदनामाने पद मंजूर करून दिले आणि सहाय्यक या पदाला शैक्षणिक ही कुठल्याही शाखेतील पदवीधर हे आहे आणि त्यानुसार आतापर्यंत आमच्या या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये लोक या ठिकाणी समाविष्ट आहेत। 5व्या वेतन आयोगामध्ये सहाय्यक पदाचा समावेश नसल्यामुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हाला लिपिकाची वेतन श्रेणी लागू झाली आणि हे जेव्हा शासनाच्या लक्षात आलं की ही असुधारित वेतन श्रेणी आहे, त्यावेळेस आम्ही ते सुधारित करण्यासाठी म्हणजे वेतन त्रुटी दूर करण्यासाठी रीतसर विद्यापीठ प्रशासनाने माननीय शिक्षण संचालकांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केला आणि 6व्या वेतन आयोगामध्ये आमच्या वेतन श्रेण्या ह्या सुधारित करण्यात आल्या। 7व्या वेतन आयोगासाठी शासनाने माननीय श्री के.पी. बक्षी समिती स्थापन केली। के.पी. बक्षी समितीने एकदम सुरळीत अशी त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे की 6व्या वेतन आयोगातली वेतन श्रेणी आधारभूत मानून 7वा वेतन आयोग लागू करा आणि माननीय के.पी. बक्षी समितीचा जो अहवाल होता वित्त विभागाने आणि मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे। म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण विभागाला त्याची फक्त अंमलबजावणी करणं हे गरजेचं होतं। तत्कालीन परिस्थितीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागामधले जे काय अव्वल सचिव होते यांनी सुद्धा विद्यापीठांना आणि माननीय शिक्षण संचालकांना असंच पत्र दिलं होतं की 6व्या वेतन आयोगातली वेतन श्रेणी आधारभूत मानून 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रस्ताव पाठवा। मध्यंतरीच्या काळामध्ये कोणीतरी त्या ठिकाणी खोडसाळपणा केला आणि त्याला एक वेगळं स्वरूप दिलं गेलं आणि त्यामुळे आज देखील आमच्या या विद्यापीठातल्या सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक या पदांना 7वा वेतन आयोग लागू झाले नाही। शासनाने 8 डिसेंबर 2020 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील फक्त 14 पदांचा समावेश असलेला 7वा वेतन आयोगाचा शासन निर्णय निर्गमित केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक टीप मांडलेली होती की सन 2009 ते 2012च्या कालावधीमध्ये ज्यांचा नव्याने आढावा मंजूर झालेला आहे त्या नव्याने आढावामध्ये समाविष्ट असलेल्या नवीन पदांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी स्वतंत्र निर्णय घेतला जाईल। परंतु आता शासकीय कार्यालयांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। गेली 17 वर्षापासून आज देखील विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी हा 7वा वेतन आयोग लागू करण्यापासून वंचित राहिलेला आहे। यासाठी संघटनेने विद्यापीठातल्या दोन्ही संघटना महासंघ शासनाकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे। आम्ही आता नुकताच जानेवारी 2023 आमच्या विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांनी त्या ठिकाणी त्यांना अफिडेविट करून दिलेलं आहे की या विद्यापीठामध्ये सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक पदाची वेतन श्रेणी कशी आहे, कुठलंही कोर्ट मॅटर नाही आहे आणि निर्विवादपणे 34 पदांना 7वा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करा। परंतु त्याची दखल शासन दरबारी घेतली जात नाही आहे। शासन दरबारी मंत्री महोदयांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जाते। तर या निमित्ताने या माध्यमातून मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदयांना विनंती करतो की कृपया त्यांनी या विद्यापीठाला जो 6वा वेतन आयोग लागू झालेला अधिसूचना शासनाने अधिकृत निर्गमित केलेली आहे आणि 4 डिसेंबर 2009 मध्ये जो आमचा आढावा मंजूर केलेला आहे त्याच्यातल्या वेतन श्रेण्या आधारभूत मानून आमच्या 34 पदांना 7वा वेतन आयोग लागू करावा आणि विद्यापीठांना ज्या आर्थिक विवंचनेतून दूर करावं। विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून शासनाशी आमच्या 7वा वेतन आयोग आणि इतर मागण्यांसंदर्भात
सेवक संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार आंदोलन, मोर्चे आणि धरणे आंदोलन करून देखील आमचे 7वा वेतन आयोगाचा प्रश्न जो आहे तो परिपूर्ण सुटलेला नाही. शासनानं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 2019मध्ये शासन निर्णय काढून 7वा वेतन आयोग लावला, परंतु आम्हाला 7वा वेतन आयोग हा 8/12/2020 रोजी लावलेला आहे. म्हणजे आज 8/12/2020 ते आज 23 म्हणजे 3 वर्ष झाले, परंतु तो शासन निर्णय लावताना जर या विद्यापीठाचा विचार केला तर या विद्यापीठातील फक्त 14 पदांना 7वा वेतन आयोग लागलेला आहे. उर्वरित 70% लोकांना अजूनही तो 7वा वेतन आयोग लागलेला नाही. आणि निव्वळ उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या खोडसाळपणामुळेच आम्हाला तो 7वा वेतन आयोग लागत नाही अशी आमची धारणा झालेली आहे. कारण वारंवार फाईल या वित्त विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागांमध्येच फिरत असतात आणि अजूनही ते अंतिम झालेले नाही. त्याचप्रमाणे ज्या 1410 पदांचा 7वा वेतन आयोग अजूनही महाराष्ट्रातील प्रलंबित आहेत आणि जे नव्याने पद निर्माण झाले, जे नव्याने लोक भरले गेलेले आहेत 9 ते 12मध्ये, त्यांचा शासन निर्णय लगेच त्वरित काढण्यात येईल असं त्या 8/12/2020च्या शासन निर्णयात नमूद केलेलं असतानासुद्धा त्या पदांना देखील अद्याप शासनानं 7वा वेतन आयोग लागू केलेला नाही. आणि आम्ही आता माहिती अशी घेतलेली आहे की 7व्या वेतन आयोगासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये काय प्रोग्रेस आहे त्या संदर्भात चर्चा केली असता असं निदर्शनात येत आहे की उर्वरित पदांचा 7व्या वेतन आयोगासंदर्भातील शासन निर्णय काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु जे 9 ते 12मध्ये जे नव्याने पद निर्माण झालेलं आहे त्यांच्यासाठी हाय कमिटीची परवानगी घ्यावी लागणार आहे. म्हणजे एवढ्या 7 ते 8 वर्षामध्ये उच्चतंत्र शिक्षण विभागाकडून निव्वळ कर्मचाऱ्यांची फसवणूक सुरू आहे आणि 8 वर्षात त्यांनी कोणतीही परवानगी वगैरे न घेता आता ते परवानग्या घेत आहे. म्हणजे शासनाचं आमच्या विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्याविषयी किती दुजाभावाची भावना आहेत ही आमच्या लक्षात येते आहेत. त्याचप्रमाणे आमचे जे प्रश्न आहेत तिच्यामध्ये 7वा वेतन आयोग लागल्यानंतर लोकांना त्यांचा एरियस देणे, त्यांच्याकडे असलेले जो 2020पासून रोख स्वरूपात देण्याविषयी शासनाने नमूद केलेलं आहे ते देखील अद्याप आमच्या कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात मिळालेले नाहीत. त्याचप्रमाणे 7व्या वेतन आयोगात नमूद केलेली 10, 20, 30 लाभाची आश्वासित प्रगती योजना ती देखील शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे. ती अजूनही महाविद्यालयीन विद्यापीठही कर्मचाऱ्यांना लागू केलेली नाही. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यामध्येच आमचा आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न शासनाने जरी सोडवलेला असला परंतु त्यामुळे आमचे जे फिक्सेशन राहिलेले आहेत तर आमचे कर्मचारी जे सेवानिवृत्त होत आहे त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही पदांना जो 7वा वेतन आयोग लागलेला आहे, म्हणजे जर शिपाई पदाचा विषय घेतला तर शिपाई पदांना खाली 7वा वेतन आयोग लागलेला आहे, परंतु सहाय्यक पदाचा वेतन 7वा वेतन आयोगाचा अजून शासन निर्णय निर्गमित झालेला नसल्यामुळे ते लोक सेवानिवृत्त होऊन देखील त्यांचं फिक्सेशन होत नाही. त्यांचे पेन्शनचे प्रश्न आहेत, त्यांचे ग्रॅज्युइटीचे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न अद्यापही आमचे त्याच्यामुळे प्रलंबित आहेत. आणि हे लोक सेवानिवृत्त झाल्यानंतर यांचे जर पेन्शनचा प्रस्ताव वेळीच मंजूर झालेला नाही आणि उद्या यांचं जर काही कमी जास्त झालं तर ते सर्व शासनाच्या या सर्व सवलतींवर त्यांना पाणी फिरावं लागणार आहे आणि त्यांची कर्मचाऱ्यांचा जो संसार आहे, त्यांचे मुलं बाळ आहेत, हे सर्व उघड्यावर पडणार आहेत. आणि गेले कितीतरी वर्षापासून आम्ही या आंदोलन आणि याच्या माध्यमातून हे करतो आहे, तरी देखील शासन अद्याप त्या प्रश्नावर कोणतीही भूमिका जाहीर करताना दिसत नाहीत. आमची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना विनंती असेल की कृपया आम्ही देखील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्ही देखील तेवढेच कर्तव्य आणि जबाबदारीने काम करत असताना देखील आम्हाला अशा प्रकारची दुजाभावाप्रमाणे वागणूक न देता आमचा 7वा वेतन आयोगाचा आणि उर्वरित सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवावी. आम्हाला 7वा वेतन आयोग महाराष्ट्र शासनाने लागू केला, परंतु तो 1300नुसार त्याचं ग्रेड पे ठेवला. 7वा वेतन आयोग हा वाढून लावायला पाहिजे, परंतु महाराष्ट्र शासन हा कमी करून लावतो आहे. आम्हाला 1600 ग्रेड पे होती, परंतु कमी करून ते आता 1300 लावली. आणि ह्या विद्यापीठात शिपाई हमाल हेल्पर असं पद असून त्याला 1600 ग्रेड पे होती, ती वाढून ती जास्त करायला पाहिजे, परंतु आता कमी करतो आहे. आणि आता आमचे कर्मचारी रिटायर होत आहेत. रिटायर होत असताना त्यांचा सेवानिवृत्तीनुसार त्यांचं ग्रेड फिक्सेशन व्हायला पाहिजे. त्यांना 7वा वेतन आयोग वाढवून लावून त्यांना आता कालबद्ध पद्धती आश्वासित प्रगती योजना लागू झाली आहे, तर ती 2400 आहे, परंतु ते वाढून लावल्यामुळे 2400 आणि 4300 लागायला पाहिजे, पण ती न लागता उलट कमी होऊन लागते. त्यामुळे आमच्या शिपाई कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे आणि याबाबत शासनाने गंभीरतेने दखल घेऊन आम्हाला योग्य 6व्या वेतन आयोगानुसार 7वा वेतन आयोग लागू करायला पाहिजे. आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या बाबतीत 2000
2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व मागासवर्गीयांना पदोन्नती देण्याची मान्य केली आहे, परंतु शासन तात्पुरत्या पदोन्नत्या करत आहे आणि त्यानुसार पदोन्नती देत आहे. त्यामुळे मागासवर्गीयांचं खूप मोठं नुकसान होत आहे, बॅकलॉग मागे पडतो आहे आणि यानुसार मागासवर्ग खूप मोठा अन्याय होत आहे. 2005 नंतर जी जुनी पेन्शन योजना जी बंद झालेली आहे ती आम्हा सर्व कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी व संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे कर्मचारी या 2005 साली जे जुनी पेन्शन जी बंद झालेली त्यापासून जे वंचित झालेले आहे त्यांना जुनी पेन्शन ही लागू करावी. जे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या ज्या कर्मचारी संघटना हिवाळी अधिवेशनासाठी गेलेल्या आहेत जुनी पेन्शन संदर्भात, तर त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांना भेट घेऊन त्यावर तोडगा काढावा. कारण जुनी पेन्शन ही खूप महत्त्वाची आहे. जो कर्मचारी आमचा 25 ते 30 वर्ष सेवा देतो त्याची म्हातारपणाची काठी, त्याचं पूर्ण जीवन त्यावर अवलंबून असतं व त्यांच्या पेन्शनवर परिवाराचं जीवन अवलंबून असतं. अशी जुनी पेन्शन योजना ही लवकर चालू करावी ही माझी महाराष्ट्र शासनाला विनंती. कारण आमच्या कर्मचारी वर्गाचे ज्या भावना आहे दुखावलेल्या आहे, सामाजिक आर्थिक हे खच्चीकरण होत चाललेलं आहे. तरी महाराष्ट्र शासनाने या सर्व बाबींवर लक्ष देऊन जुनी पेन्शन योजना ही लवकरात लवकर लागू करावी. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 8 डिसेंबर 2020 रोजी विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी केली आणि त्या अधिसूचनेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत किंवा विद्यापीठाशी ॲफिलिएटेड असणाऱ्या महाविद्यालयांना 7वा वेतन आयोग लागू केला. त्याचबरोबर विद्यापीठातील फक्त 14 पदांना वेतन आयोग लागू केला. परंतु उर्वरित जवळपास 70%हून अधिक कर्मचारी मात्र आजही 2023 उजाडलं असताना वेतन आयोगापासून वंचित आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये साहजिकच एकमेकांबद्दल नाराजीची भावना आहे. ज्यांना वेतन आयोग लागला ते थोडेफार आनंदी आहेत, परंतु ज्यांना अद्यापही जे वेतन आयोगापासून वंचित आहेत ते मनाने दुःखी झालेत आणि कुठेतरी मनात खच्चीकरण त्यांचं सुरू आहे. शासनाशी वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला, संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना आम्ही वारंवार प्रस्ताव दिले, त्यांच्याकडनं भेटी आयोजित केल्या, अधिकाऱ्यांसोबतही वारंवार चर्चा केली, परंतु तरी देखील उच्च व तंत्र शिक्षण विभाग मात्र आमच्या संदर्भात आजही कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे कर्मचारी साहजिकच आर्थिक विवंचनेत आहेत. बरेचसे कर्मचारी आज विद्यापीठ स्थापनेपासून कार्यरत असताना ते आज सगळे सेवानिवृत्तीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं आहे की आमची पेन्शन आम्हाला वेळेवर लागली पाहिजे की जेणेकरून आमचं उर्वरित आयुष्य आम्ही आनंदाने आणि सुखासमाधानाने जगू. परंतु शासनाला कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही असं आता कर्मचाऱ्यांना वाटायला लागले. शासन कुठल्याही स्तरावरती या गोष्टीची दखल घेत नाही. पत्रव्यवहाराची सुद्धा आमच्या दखल घेतली जात नाही व आंदोलनांची दखल घेतली जात नाही. त्याचप्रमाणे वेतन आयोग लावण्यासाठी नेमकी अडचण काय किंवा त्यामध्ये शासनाला नेमक्या काय अडचणी आहेत किंवा आमच्या याच्यामध्ये काय त्रुटी आहेत त्यासुद्धा कर्मचाऱ्यांना समजत नाही. त्यामुळे वारंवार शासनाशी पत्रव्यवहार करून कर्मचारीसुद्धा आता या मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर आमचा 7वा वेतन आयोग ची अधिसूचना निर्गमित करावी आणि सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेतून तसेच त्यांच्या पेन्शनच्या प्रश्नांमधून त्यांची सोडवणूक करावी. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या इतरही सर्व विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगाच्या सोबतच इतरही अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सरकार कधी सोडवतं याकडे आता सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सरकारने तो तातडीने सोडवावा अशी अपेक्षा या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.